आणि तुम्हाला मी पॉईंट दाखवणार आहे ते तुम्ही बघा आता. भावांनो बघू, हनुमान मारुती रायाचं मंदिर आहे भावांनो, इकडचा व्ह्यू. तर मी तुम्हाला आता सगळं पॉईंट दाखवेन म्हणजे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो कसे आहात तुम्ही सगळे. तर आपल्या नवीन एकदा तडकत्या फडकत्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर भावांनो आज आपण जाणार आहे जव्हारला. तर तुम्हाला जव्हारचे ठिकाणं मी दाखवणार आहेत, किती 4-5 ठिकाणं आहेत ती तुम्ही तुम्हाला दाखवेन. राजवाडा, सनसेट पॉईंट आणि सूर्यमाळ वगैरे ते सगळं दाखवेन तुम्हाला मी, जे जे असेल ते. कारण की आपल्याला काय माहीत नाही, कुणाल शेटला काय काय माहिती आहे. तर आपल्याबरोबर आहे कुणाल शेट. तर भावांनो ब्लॉगला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब करा सुद्धा आणि सपोर्ट करा भावांनो. आपलं नवगोचं ब्लॉग आणायचं आहे, त्यासाठी मी तुमच्यासाठी जव्हारला चाललो आहे ब्लॉग आणण्यासाठी. तर भावाला सपोर्ट करा आणि आपण भेटू डायरेक्ट जव्हारला. तर भावांनो चला बाय बाय. तर भावांनो तुम्ही बघू भावांनो आपल्याला एकदम जव्हारला घेऊन चालतो. तर एक विक्रम करून रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे मालवाड्यावर काय मोखाड्यावरून. जोड म्हणजे जोड. भावांना तुम्हाला कसं वाटतं ब्रिज आणि कसं आहे इकडचं वातावरण. एकदम भारी वातावरण आहे भावांनो, तुम्ही पण नक्की येऊन बघा. तर भावांनो भेटू आपण जव्हारला. तुम्हाला ब्रिज कसं वाटतं सांगा आणि डायरेक्ट भेटून आपण जातात आणि डायरेक्ट जाऊ जव्हारला. तुम्हाला पॉईंट दाखवणार आणि ब्लॉग कंटिन्यू बघा भावांनो, मजा येणार आहे ब्लॉग बघायला. कारण की सगळं पॉईंट दाखवणार आपण. भेटू आपण डायरेक्ट जव्हार. तर भावांनो तुम्हाला मी आता एक जागा दाखवणार आहे, ते तुम्ही बघितले असेल भरपूर जणांनी. पण भावांनो एवढी भारी जागा आहे ना, म्हणजे भरपूर जणांनी बघितले तर मी थांबलेलं नाही कधी, पण आज फर्स्ट टाईम इथे थांबलो आहे. तर भावांनो जव्हारच्या घाटात आहे, तुम्हाला माहीत आहे इथं जव्हारचा घाट आपला. तर भरपूर जणांना माहिती असेल, कारण की भरपूर जणांनी बघितलं असेल जव्हारचा आपला. पण मी तुम्हाला स्पेशल काही काही ठिकाणं दाखवणार आहेत एक चांगली चांगली. तर भावांनो भावाचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि तुम्हाला मी पॉईंट दाखवणार आहे, ते तुम्ही बघा आता. भावांनो बघू शकता तुम्ही हा पॉईंट, हा खतरनाक आहे. तर भावांनो एकदम म्हणजे एकदम कडक आहे आणि इथे भरपूर जण थांबतात गाडी घेऊन, कारण की आनंद घेण्यासाठी हाच मजा असते, पावसाळ्याची मजा. तर भावांनो बघू शकता किती वरून पाणी येतं आहे आणि हा आपला मस्त जव्हारचा इथं घाट. म्हणजे आपण घाटातच आहे सध्या, गाडी थंड होण्यासाठी आपण थांबलो आहे. तर भावांनो भावाला सपोर्ट करा आणि भाव तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येतो. तर भावाला सपोर्ट करा तुम्ही, कारण की माहिती आहे का आपलं थोडंसं सबस्क्राईब आता मस्त मस्त तुमचा सपोर्ट भेटतो. सबस्क्रायबर वाढायचं थोडक्याच सबस्क्रायबर आले तर तुम्ही सपोर्ट करा भावाला. आणि आता आपण डायरेक्ट जाऊ जव्हारला. जनकोट घातलेला कारण की कसा पाऊस आला मध्येच, आता वातावरण जरा झालं आहे चांगलं. तर भावांनो निघू आता आपण डायरेक्ट आणि भेटू जव्हारला. तर बघू आता स्टार्टिंगलाच बघू राजवाड्यात जाऊ बघू आणि मग जेवढं पॉईंट आहे ते आपल्याला कुणाल शेट दाखवणार आहे. तर तुम्ही परत एकदा बघा कसा वाटतो हा झरणा. तर भावांनो जाम भारी वाटतं आज सुट्टी घेऊन, म्हणजे कामावर कधी तर तुम्ही पण या फिरायला जा, प्लॅन बनवा मित्रांवर. मित्र तर आता आमचं आलं नाही, पण आज आम्ही दोघेजण झालो आहे. तर भावांनो सांगितलं त्यांना पण आम्ही, पण काही काय ॲडजस्ट कोणाकोणा कामावर झालं तर म्हणून आलं नाही. तर आम्ही दोघंजण आलो. पण माझा मत आहे की तुम्ही फिरायला या, वेळ काढा आणि फिरायला जा. तर भावांनो आता आपण डायरेक्ट जाऊ जव्हारला. तर भावाला नवीन असाल त्यांनी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि 9 ऑगस्टचा पण लवकरच ब्लॉग येईल आणि तुम्ही पण 9 ऑगस्टला या. तर भेटू आपण डायरेक्ट आता जव्हारमध्ये. तर बाय बाय. तर भावांनो आता आपण निघू, आपली गाडी पण जरा मागे गाडी हो. तर आता आपण निघू डायरेक्ट, गाडी पण आपली थंड झालेली आहे सर. तर कारण की एक तासाने आपण रनिंग केली 1-1.5 तास, तर मग गाडी पण शांत झाली म्हणजे आपली धन्नो. तर भावाला तर जास्तीत जास्त सपोर्ट करा, आपल्या आय डी तुम्ही बघू शकता आपली. तर भावांनो जास्तीत सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता डायरेक्ट भेटू आपण जव्हारला. तुम्हाला इथं डबल इथं दाखवतो मी घाट आपला किती भारी झाला. तर भावांनो तुम्ही येऊ नक्की इथं बघा, आले तर इथं थांबा मस्तपैकी फोटोशूट करा. फोटोशूट करायला बेस्ट जागा आहे. आणि तर भेटू आपण आता डायरेक्ट जव्हारमध्ये. तर बाय बाय. तर भावांनो फायनली पोहोचले आता आपण डायरेक्ट जव्हारला.
भावांनो फायनली हनुमान पॉईंटला पोहोचलेलं आहे. तर भावांनो तुम्हाला मी दाखवतो हनुमान पॉईंट. हनुमान मारुतीरायाचं मंदिर आहे. तर भावांनो इकडचा व्ह्यू. तर मी तुम्हाला आता सगळं पॉईंट दाखवेन, म्हणजे सगळे गोबरून आपण शूट करू. आणि भावांनो तिथून तुम्हाला राजवाडा दिसतो बघा. भावांनो आपण राजवाड्यात गेलो नाही, इथंच जाऊ, कारण की तिथे माणसं होते, तिथं अलाउड नव्हता करून दिला. तर भावांनो आता आपण डायरेक्ट जाऊ जायला जेव्हा तिथं, आणि आधी दर्शन करूया आधी. हां, तर आधी आपण पाया पडू आणि मग मस्त पॉईंट बघू. मस्त की मारुतीरायाचं दर्शन घेऊ आपण. भावांनो ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि जेव्हा ते राजवाड्यात जायचं आपल्याला, हा स्पेशल राजवाड्यात. पण मग नंतरून कसा तिथे अलाउड दिला नाही करून, गाडी जायला ते मोठ्या गाडी चान्स नाही. आता आपण दर्शन घेऊ मस्तपैकी भेटू. भावांनो बघू शकता मी फर्स्ट टाईम मंदिरात चाललो आहे. दर्शन घेऊ आणि मग नंतर तर भावांनो आता आपलं फायनली दर्शन झालं. तुम्ही मग मंदिर बघितलं आहे मारुतीरायाचं. मी पहिल्यांदा मंदिर शिरलो. आम्ही इथं आलेलो मागं 9 ऑगस्ट, पण इतकं एवढी गर्दी होती काय मंदिरात जायची ह्याच नव्हती, कारण की इकडे 9 ऑगस्टचा सगळा भरते बघू शकता. आणि इकडं सगळीकडे बाईक लागतात. तर आपण ती सगळी शूट घ्यावं आणि खडखड आता आपल्याला सगळं पॉईंट आहे बघायचं आहेत. आणि मला मी पॉईंट सगळं टाकतो रोज दवानी इथं आय लव जवार. कुठून इथून जाईल ना, इथून पण आहे, इथून जा. फोटोशूट करायचा. हा ना, तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू. तर आता आपण जाऊ तिथं मस्त पॉईंट बघायला. आणि किती भारी इथं निवांत वातावरण आहे. राहणं काहीतरी कधीतरी असं फिरायला बाहेर कितीतरी भारी छान वाटतंय. हवा किंवा वातावरण एकदम भारी. तर राहणं मस्त की पाऊस तर नाही, पण पाऊस निघलेला आहे, पडत नाही. आणि आम्हाला तेवढ्यातच शूट करून घ्यायला, कारण की छत्री बित्री काही घेऊन आले नाही, फक्त रेनकोट आहे. तर राहणं आता आपण मस्त तिथे पॉईंटवर जाऊ. एक चल तिथे जाऊ. इथून तुम्हाला राजवाडा दिसत असेल, तर इथंच भावांना बघू तो राजवाडा आपण. इथून दिसतो रस्त्याला आम्ही गेलो होतो बाहेर. पाऊस आला आहे, तर आपली मोबाईलची सेटिंग करता जाते. आणि तो मोबाईलला काही कवर नाही, भिजला तर सगळं ह्या होऊन जाईल. तर भावांनो एवढी शूट घेऊ पण आणि तिकडे जाऊन येऊ. पाऊस आणला कारण छत्री नाही आम्ही आणलेली. तरी तो आय लव जवार तुम्ही भावांना बघलेलं असं काही काही. तर भावांनो ब्लॉगला सपोर्ट करा जास्तीत जास्त. बघू शकता तुम्ही आय लव जवार. तर फोटोशूट चालू आहे. तर भावांनो इकडचा पॉईंट म्हणून दाखवतो मी. वॉटरफ्लायला फोटो काढायला मस्त आहे ना. कॉलेज ना हां काय. भावांनो तुम्ही बघू शकता किती खोल घाट आहे आपला. खाई आहे, खाई पुरी. भावांनो पाऊस आला आहे, तो भिजण्यापेक्षा आपण जाऊ आता डायरेक्ट तिकडनं एकदा शूट घेऊ आणि एकदा ऐकलं बघू. भावांनो पाऊस आला एक तर बघू शकता तुम्ही. कोणाला कॅमेऱ्यावर पाणी पडला तेव्हा ते. तर चला आपण जाऊ आता डायरेक्ट लास्ट वगैरे जाऊन बघू, त्या घोड्याच्या तिथं बघू आणि मग डायरेक्ट जाऊ पुढचं पॉईंट. पुढचं पॉईंटला कोणतं जायचं? सनसेटला जाणार आहे भावांनो पुढचं पॉईंट. तर भावांनो आम्ही आता गाडी एक्सचेंज करणार आहेत. बघू शकता ही गाडी आता पुढच्या याच्याने आम्ही आता ही घेऊन जाणार आहेत. कुणाला ड्राईव्ह करणार आहे. तर भावांनो बघू शकता आपली अख्ख्या फॅमिली बसली याच्यात, यूट्यूब फॅमिली. बघू शकता तुम्ही किती मोठे MAT. कैसा लगा मेरा मजाक? तर आता कोणाला ड्राईव्ह करणार आहे, कोणाला बस. बरोबर डायरेक्ट बसवून गाडीवर पाणी असतं. चलो जवार फिरायला जायचं आपल्याला स्कूटरवर. तुम्ही बघू शकता किती मोठा घोडा आहे. चलो आमचा ड्रायव्हर बसलेला आहे कुणाल शेठ.
2 मिनिटं होतं का फोटो काढू ना. हां काढा काढा. तर भावा गजब बेइज्जती है. पण नाव हा जाऊ ना. कोणती ते गार्डनला नको ते गार्डनला डायरेक्ट जाऊ ना. तर भावांनो घोडा बघा किती मस्त मस्त तरी भावानं तर स्कूटर आपली त्यांनी घेतलेली आहे. स्कूटर नंतर घेऊन जाऊ आपण. हा किती खत्री वातावरण आहे. खालून पण रोड आहे. हे रोडला आपण आलो नाही ना. रस्त्याला पण घरी जात आहे. हां काय भावांनो बघू शकता जास्तच पाऊस आला भावांनो. तर इथपर्यंत एंड आहे. तर आता तिथून बघू इथून मस्त राजवाडा दिसतो बघा. तर भावना आता आपण डायरेक्ट जाऊ दुसऱ्या पॉईंटला सनसेट पॉईंटला. सनसेट पॉईंट बघून नंतर कोणता पॉईंट बघायचा आहे का शिरपामाळला जाऊ. तर भावना इथून किती मस्त वाटतंय बघ. ती खालून गाड्या जातात. तर आता आपण जाऊ डायरेक्ट शिरपामाळा हे सनसेट पॉईंटच्या नंतर जाऊ डायरेक्ट शिरपामाळा. तर भेटू आपण डायरेक्ट आता सनसेट पॉईंटला. कसा वाटला तुम्हाला इकडचा व्ह्यू आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्ह्यू कसा वाटतो आणि तुम्ही पण नक्की या. डायरेक्ट जाऊ सनसेट पॉईंटला. तर भावांना आपण आलेलो आहे जव्हारचे दुसरे राजवाडे आहेत. हा जुना नवीन राजवाडा ना. हा जुना राजवाड्यात आलेला भावांना. मला काय माहिती नाही म्हणून कुणाला शेटला सगळं माहिती तर जाऊ आता आपण डायरेक्ट राजवाड्यात. बघू एंट्री आहे का नाही तिथे बघायला लागेल. एंट्री तर बंद आहे वाटतं. नाही चल उघडाचं माणसं आतमध्ये. राजवाड्यावर का काय कुणाल राजवाड्यावर का काय हा गणपतीचं मंदिर आहे. काय गणपतीचं मंदिर आहे. हा तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू. आपल्याला तो राजवाडा खास करून बघायला जायचं आहे. तर बघू तो राजवाडा तिकडनं येतं जाऊन बघू. कारण की आपल्याला अजून नेक्स्ट ब्लॉग येणार आहे. हा ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार नाही कारण की आपल्याला खूप मोठी व्हिडिओ होईल. त्यासाठी तुम्हाला मी जेवढं आपल्या जव्हारमध्ये जेवढं पॉईंट आहेत ना तेवढं मी तुम्हाला सगळं दाखवेन. वाहनं तुम्ही बघू शकता इकडं. म्हणजे मी आज फर्स्ट टाईम आलो इकडे. हा जुन्या राजवाड्यात की हाच नाही राजवाडा. तर बघू शकता किती जुना राजवाडा. आपल्याला काय एवढा डिटेलमध्ये सांगता येणार नाही पण तुम्हाला मी तर बॅक साईड नसेल बघू शकता. हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे वाटतं. बाप्पाचं मंदिर पण बंद आहे. भावांनो बघू शकता जुना राजवाडा. मी मी ब्लॉग काढलेला नाही भावांनो पण मी त्या राजवाड्यात देऊन गेलो आणि हा राजवाडा मी आज फर्स्ट टाईम बघतो आणि तुमच्यासमोर दाखवतो. कारण की तुम्ही पण माझ्याजवळ ब्लॉगला आहेत. ब्लॉग बघा पूर्ण ब्लॉग बघा. भावाला सपोर्ट करा. अजून आपला एक सनसेट पॉईंट झाला आहे. हा जुना राजवाडा आहे. इथून झाल्यानंतर आपला जव्हारचं जेवढं पॉईंट आहे तेवढा बघून झालेत. आणि नेक्स्ट म्हणजे दुसरा ब्लॉग येईल. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी बघा तो ब्लॉग तुम्हाला मी या ब्लॉगच्या ह्याच्यातून दाखवेन. तुम्हाला शेवटला एंड बघा तर तुम्हाला दुसरा ब्लॉग कळेल काय ब्लॉग आहे. तो मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा तर तुम्हाला कळेल दुसरा ब्लॉग काय येणार आहे. भावांनो बघू शकता किती छान. म्हणजे अजून परत तो एवढा जुना आहे. बघा नवीनपेक्षा हा जुना राजवाडा अजून किती टापटीकपणा ठेवला आहे. किती छान असं. ते काळातली कौला अजून बरं कसली तसे आहेत. भावना बघू शकता किती टापटीक म्हणजे एकदम चांगलेपणा ठेवलेला आहे. आणि आपला कुणाल शेट एकदम चिखलात गेलाय. बघून चाल मोबाईल माझ्या हातात आहे. चिखलात तू चालतोस. तर भावना बघू शकता इकडं सगळीकडे साईड लावून तुटलेलं आहे. पण भावना बघा जी जागा जी आहे किती टापटीकपणा ठेवला आहे. किती छान म्हणजे नाहीपेक्षा तरी सुंदर ठेवलं एकदम. घाण वगैरे काय नाही. स्वच्छता चांगली आहे. तर भावांनो आपण आता डायरेक्ट जाऊ नेक्स्ट पॉईंटला सनसेट पॉईंटला. तर तिथे बघू ते वातावरण तोच पॉईंट बघितलेला आहे मी. आणि तुमच्यासाठी मी ब्लॉग काढला तर तुम्हाला मी नक्की दाखवेन. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि भावाला सपोर्ट करा. हा
वाजत आहे काय वाजत आहे चल रोहन आता पण भेटू डायरेक्ट सनसेट पॉईंटला तर भावाला A few moments later. तर भावांना आपण आलेलं आहे सनसेट पॉईंटला पूर्ण सनसेट पॉईंट बहुत फिरून बघू बघा आपलं तिसरं ठिकाण आहे ना आपलं तिसरं ठिकाण आहे आपल्याला एक पॉईंट बघायचा आहे आणि मग डायरेक्ट आपला पुढचा ब्लॉग येईल तो आपला ब्लॉग मग तिथे संपेल आता चौथा पॉईंट येईल ते आणि मग नेक्स्ट ब्लॉग म्हणजे नेक्स्ट ब्लॉग येईल ब्लॉग आपला स्पेशल ब्लॉग येईल तो बघा तुम्ही आणि या ब्लॉगमध्ये आणि बघू आता आपण डायरेक्ट जाऊन सगळं पॉईंट बघू तुम्ही बघू शकता मानो म्हणजे पब्लिक आहे पब्लिक असणार कारण की पुण्याची जागा आहे तर गावांना भेटू पण आता डायरेक्ट मला ब्लॉग पूर्ण दाखवतो आणि ब्लॉग पूर्ण बघा ते साखं काचूनच होतं तरी जाम बेकार नाही आवडते बघायला आधी हां काही इकडे जाईल नाही भावना तुम्ही बघू शकता किती भारी टेम्पलेट आहे आणि टेम्पलेटच्या आतमध्ये म्हणजे गर्दी आहे जास्त म्हणून काय आपल्याला आतमध्ये जाता म्हणजे जाऊ आपण थोड्यात गर्दी कमी झाल्यानंतर कारण की टेम्पलेटमध्ये जास्तच जण आहेत तर आधी तुम्हाला मी इकडचा साईडचा सगळीकडचा व्ह्यू दाखवतो तुम्ही व्ह्यू बघा आणि कोण कोण तुम्ही सनसेट पॉईंटला आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा भावाला आणि जर तुम्ही जवारमधून व्हिडिओ बघत असाल तर भावाला लाईक कमेंट शेअर जास्तीत जास्त शेअर करा कारण की तुमच्याच भावाने तुमच्या जवळचा व्हिडिओ काढलेला आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा भावाने इकडनं मग सगळीकडे तसंच काही आहे खास म्हणजे बघायला त्या टेम्पलेटमध्ये भारी आहे त्या टेम्पलेटमध्ये जाऊन बघू आधी सध्या तिथं गर्दी जास्त आहे तर खास भाई माझ्यासाठी आज एवढे लांबून आला आहे कुणाल शेट कॉलेजला सुट्टी मारली त्यांनी आणि माझ्यासाठी आला एवढे लांबून इथे कोसळल्या का रे कुणाल तिकडं आहे तर आतमध्ये इकडनं काय पुढून वाहनं जाऊ आपण डायरेक्ट आतमध्ये एंट्री करू मी आतमध्ये शिरलेला नाही मागं आलेलो सुद्धा आतमध्ये शूट काही केली नाही बघू आता आतमध्ये जाऊन कसा काय इथून एंट्री असं आणि एंट्री इथून आहे खास म्हणजे एकदम भारी मी कधी आतमध्ये शिरलेलं नाही पण आता शिरू बघू आपण कसा काय आहे म्हणजे त्याला खेळायला वेळायला किती भारी आहे म्हणजे सगळ्याकडे छोट्या छोट्या छत्र्या आहेत टेम्पलेट तेव्हा रील शूटसाठी पण मस्त जागा आहे एकदम भारी वाटते रील शूट करायची होती आपण एकतरी हां तर बघू आपण रील शूट करून बघू इथं आणि आपल्याला तो पॉईंट पण बघायला जायचं आहे तर आधी पॉईंट बघू तिथं गर्दी जेव्हा कमी होईल कारण की माहिती आहे का भावना कसं आहे गर्दी जास्त आहे इथं जायचं तरी पण चल तेवढं अजून वाटत नाही तर भावना जाऊ पण जाऊ तिथं टेम्पलेटवरती मी प्रॉपर घेत नाही ब्लॉग कारण की कसं माहिती आहे का जास्त मिनटाचे व्हिडिओ होते म्हणून आपल्याला दाखवायला म्हणजे बघायला पण काहीतरी इंटरेस्ट वाटला पाहिजे हां जाऊ डायरेक्ट इथे तर भावानं तुम्ही बघू शकता किती भारी टेम्पलेट आहे भावानं खास करून मी तुम्हाला हेच दाखवायसाठी म्हणजे हा एक पॉईंट एक छान आहे हा छत्री हा टेम्पलेट आपण कसा नाही आणि इकडनं मस्त खाई दिसते तर मग तुम्हाला मी सांगत होतो तिकडची ते कोसळलेलं आहे ते बघू शकता तुम्ही तिकडनं कसं कोसळलं आहे पावसामुळे कोसळलं असेल तर भावानं बघू शकता वातावरण कसं आहे इकडचं भावांनो कसा वाटतो पॉईंट तुम्हाला हा बघा शकता तुम्ही तर इथून मोबाईल जर पडला ना तर काम 25 भावांनो कुणाल शेट आपण फोटो नाही काढत पण आपला ब्लॉग बघू शकता तुम्ही कुणाल भाई आणि मी दोघंच आलं अजून आपल्याला पॉईंट बघायचं आता मात्र एक पॉईंट राहिला आपला शिरपा मारायला जाऊन शिरपा मारला जाऊ आपण शिरपा मारल्यानंतर आपला ब्लॉग त्याच्यानंतर तुम्ही एंड ब्लॉग बघा कारण की एंड ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काहीतरी दाखवलं नेक्स्ट ब्लॉगचा ते तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार नाही आणि बघा तो ब्लॉग हा ब्लॉग पूर्ण बघा तर तुम्हाला तो दुसरा ब्लॉग भेटेल तर कारण तुम्हाला समजणार नाही नेक्स्ट ब्लॉग काय येणार आहे मी तुम्हाला कॉमेंट ब्लॉगमध्ये बोलत नाही पण तुम्हाला मी सांगतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय येणार आहे तर तुम्हाला आधी दाखवतो बघा किती छान म्हणजे ऊन पडला आहे आणि आज आम्ही जाम लक्की आहेत काय पाऊस आला पण झिमझिम पाऊस आला आणि बघू शकता किती भारी ऊन पडला आहे मस्तपैकी केस कापायला केस
आजच सगळं पॉईंट फिरून भेटले म्हणजे आपली शूट पण चांगली होईल. कारण की शूट चांगली झाली मग तुम्हाला बघायला पण इंटरेस्टिंग वाटतं आणि जास्त ब्लॉग जर घेतला ॲड तर तुम्हाला बघायला पण इंटरेस्ट वाटणार नाही काय. तर भेटू आपण आता शिरपा माळला. तर चला जाऊ. तर भेटू आता पण डायरेक्ट शिरपा माळा. बघा काय करतो. कहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. कारण फायनली भावांना आपण पोहोचलेलं आहे शिरपा माळा. तर भावानं तुम्हाला दाखवलं शिरपा माळ आणि बघा किती भारी छान म्हणजे इथे शिरपा माळा मी येऊन गेलो पण इंटरव्ह्यू किती छान आहे हेच मला म्हणजे शिरपा माळाचं भारी वाटतं आहे. तर भावानं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आपला नेक्स्ट ब्लॉग येईलच चांगला ब्रँड आपण ब्लॉग चांगला ह्याच आहे. तुम्ही सपोर्ट दाखवा फक्त जास्तीत जास्त व्ह्यूज शेअर करा म्हणजे व्ह्यूज पण तेवढंच वाटतील. भावानं आता आपण डायरेक्ट जाऊ तिथं पॉईंटवरती आणि कसं माहिती आहे काय आता ब्लॉग पूर्ण दाखवल्यानंतर कसं आहे माहिती आहे का तुम्हाला बघण्यात इंटरेस्ट वाटणार नाही म्हणून डायरेक्ट आपण जे मेन पॉईंट आहेत ते तुम्हाला दाखवलं. तर भावांना भेटू आपण डायरेक्ट पॉईंटवरती. तर बघू शकता तुम्ही किती म्हणजे किती छान वातावरण आहे. तर आपला कुणाल बाई लवकरच शूट म्हणजे व्हिडिओ येणार आहेत ते त्याच्या बाईच्या. तर भावाला पण सपोर्ट करा आणि त्याचा चॅनल जेव्हा येईन तेव्हा मीच त्याला कॉलअप करेन आणि त्याच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा भावानं. आता मला करा तसं त्याला करा कारण की तुमच्या सपोर्टवरच आम्ही जाणार आहेत पुढे. भावांना बघू शकता तुम्ही आपण इथं पोहोचलेलं पण माणसांनी ते चपला काढा ग्रुप तर थँक्यू मा जय. तर भावांना आपण तर डायरेक्ट पोहोचलेलं आहे डायरेक्ट. भावांना कसं वाटतं तुम्हाला महाराजांचं उद्यान आणि कसं वाटतंय भावांना शूट करतो पुन्हा 2 मिनटं आपण त्यांचा फोटो काढून देऊ आणि मग करू त्यांचा. तर भावांना आम्ही ब्लॉग मूवी चालू करणार होतो पण त्यांचं कसं जरा ते भरपूर जण इथं होते आणि जरा फोटोशूट त्यांची करून दिली कुणालबाईंनी. तर कुणाल शेटने आम्ही त्यांची फोटोशूट करून दिली. तर आता आपण पूर्ण इथं वातावरण एकदम थंड वातावरण बघा किती हवा चालली आहे मस्त की आणि पाऊस आहे पण झिमझिम येतो. तर थँक्यू म्हणजे मला एवढा भारी वाटतं ना थँक्यू मला वाटतं पावसाला पण कारण की आम्ही आलो आहे तर झिमझिमच पडतो जोरात काय पाऊस पडलेला नाही आणि जाम भारी वाटतं कारण की पाऊस आता 2-3 दिवस सतत खूप जाम होता. तर मग काय यायला जमणार नाही. आमचा प्लॅनिंगच 4 तारखेचा होता पण भारी दिवस निवडला आणि पाऊस नाही तर जाम भारी वाटतं आणि ब्लॉग पण मस्त शूट झालेत. तर भावांनो ब्लॉगला आपले सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की भावाने तुमच्यासाठी जव्हारला तुमच्यासाठी सगळं पॉईंट घेऊन आलो तुमच्यासाठी ब्लॉग आणि तुम्ही कमेंट सांगा नेक्स्ट ब्लॉग आपण तिथे जाऊ आणायला. बघू आपला कुणाल शेटने आपल्याला जाम सपोर्ट केला भावाला आणि त्या कधी पण असतो माझ्या जोडीला. तर भावाचे चॅनल पण जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच आपल्या त्याला डायरेक्ट कॉलअप करेन. तुम्ही त्याला सबस्क्राईब किंवा फॉलो करा. इंस्टाग्राम दोन्ही पण आयडिया त्याच्या ओपन होतील पण लवकरच कारण की आता सध्या आमच्याकडे फोन चांगले नाहीत. हा फोन तुम्हाला सांगितला तर ब्लॉग काढला आहे मी कारण की हा फोन सेकंड हँड घेतला आहे पप्पासाठी पण तो मी आज घेऊन आलो आहे. तर भावाला सपोर्ट करा कारण की आपल्याकडे फोन तर नाही तुम्हाला माहिती आहे ह्या फोनचा तर आपला जुना फोन आहे त्याचा डिस्प्ले निघत आला आहे एवढी वाईट परिस्थिती झाली. तर भावांनो हा डॅम कोणता आहे तू कमेंटमध्ये मला सांगा. मी तुम्हाला बोलणार नाही कोणता डॅम आहे पण हा कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग आपला येणार आहे तो काहीतरी तडकता फडकता येणार आहे कारण की हा ब्लॉग पूर्ण बघा आणि ह्या ब्लॉगची शेवटची क्लिप तुम्ही बघा कारण की शेवटची क्लिप नेक्स्ट ब्लॉगनुसारच येणार आहे कारण की ती क्लिप जर तुम्ही बघाल तर तुम्हाला शेवटचा ब्लॉग बघायला भेटेल म्हणजे नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल कोणता नवीन ब्लॉग येणार आहे तो. तर आपण आता डायरेक्ट जाऊ नेक्स्ट ब्लॉगला आणि भावाला सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कसा वाटतो ब्लॉग किंवा कसा आमचा वाटला सगळं आम्ही दाखवलं ते भावाला कमेंटमध्ये सांगा. भाव तुम्हाला जर काय चुकलं असेल तर तुम्हाला डबल रिप्लाय करेल पण भावाला सपोर्ट करा आणि भेटू आपण आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर सपोर्ट करा असं थोडके सबस्क्रायबर आलेत आणि तेवढेच कंप्लीट करून टाका. तर भावानं भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज आपल्या इथलं पॉईंट झालेले आहेत आणि नेक्स्ट ब्लॉग येईल तेव्हा तुम्हाला मी तो राजवाडा दाखवेन जो तुम्हाला मी दाखवला आहे. तो भरपूर जणांनी राजवाडा बघितला असेल पण मी तरी पण तुम्हाला आपल्या जे फॅमिली आहेत यूट्यूब फॅमिली त्यांना बघायचं आहे तर मी तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तो ब्लॉग येईलच आणि आपला इथूनचा नेक्स्ट ब्लॉग येणार आहे तर तुम्ही नक्की बघा ब्लॉग. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय. तिकट नाही